पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात सुप्रिया सुळे काम करतील का? भावजाईच्या पक्षात नणंदेचा गट विलीन करण्याची अट, रालोआमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपची अट असल्याची चर्चा। मोदींसोबत जाण्यासाठी पवारांना निमित्त मिळालं, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांचा पाठिंबा। विनायक राऊत यांना कधीही अटक होऊ शकते, राऊतांना अटकेपासून संरक्षण नाहीच। देवेंद्र फडणवीसांना भेटल्याची जयंत पाटील यांची कबुली, मात्र पटेल आणि तटकरेंना भेटले नाही असाही दावा। चंद्रशेखर बावनकुळे अचानक राऊतांना आवडू लागले, संजय राऊत यांना लोकांचंच कौतुक फार। इगतपुरी छेडछाड आणि मारहाणकर्त्यांना कोठडी, 9 संशयित आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, पर्यटकांवर हल्ला करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड। फडणवीसांचा बळीराजासाठी निर्णय, शेतीचं जुनं वीज बिल माफ होणार, कृषी वीज बिल माफी 48,000 कोटींची। ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार, राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटींची कर्जमाफी। दर अधिवेशनानंतरच्या शिळ्या कढीला पुन्हा ऊत, जवळपास सुमार मंत्र्यांना घरी पाठवणार सूत्रांची माहिती। बागेश्वर बाबा गोत्यात येणार, बाबाच्या भावाकडून गोळीबार, तरुण जखमी, जमिनीच्या वादातून हल्ला झाल्याचा आरोप। मुंबईकरांनो, समुद्राजवळ जाऊ नका, पुढचे 5 दिवस उंच लाटा उसळणार। कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात बेसुमार वृक्षतोड, पाटणच्या व्याघ्र प्रकल्पातील धक्कादायक प्रकार। पुण्यात गावगुंडांचा हैदोस सुरूच, सोसायटीत घुसून टोळक्यांना माजवली दहशत, गाड्यांची तोडफोड, स्थानिकांना शिवीगाळ। कोस्टल रोडच्या बोगद्यातील वाहतूक पूर्ववत, कार पेटल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी, धुरामुळे वाहनधारकांना त्रास। मुंबई गोवा महामार्गावरील अपघात, 4घांचा मृत्यू, लांजा रेस्ट हाऊस जवळची घटना, अपघातग्रस्त कुटुंब मुंबईतील आगरीपाडा इथले रहिवासी। मध्य रेल्वे गौरी गणपतीसाठी 300 पेक्षा विशेष गाड्या सोडणार, कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार। पावसाअभावी मुंबईकरांवर चिंतेचे ढग, 7ही तलावातील पाणीसाठा घटला। नीरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान, दर्शनासाठी नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांची गर्दी। संत तुकोबांची पालखी बारामतीच्या मुक्कामी, तुकोबांच्या पालखीचं बारामतीकरांकडून स्वागत। आखाती युद्धातल्या हल्ल्यामध्ये पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू, भारतातील इराणी उपराजदूतांना समज। अमेरिकेकडून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा, रशियाकडून तेल खरेदी केल्यास 500% टॅरिफ लादणार, ट्रम्प लवकरच कायदा आणणार असल्याची माहिती।